श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 3.1 पाहणार आहोत. त्यामधील क्वेश्चन नंबर 1, स्टेट वेदर द गिवन अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आर पॉलिनॉमियल्स. जस्टिफाय म्हणजे खाली काही अल्जेब्रिक एक्सप्रेशन दिलेले आहेत ते पॉलिनॉमियल्स आहेत का ते सांगायचं आहे आणि जस्टिफाय करायचं आहे, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. ओके, फर्स्ट आपण पॉलिनॉमियल्स म्हणजे काय ते आपण बघू. ओके, आता बघा, मी इथं एक एक्सप्रेशन लिहिते. एक्सचा क्यूब प्लस एक्स रेज टू 3 प्लस 3x मायनस 5. पॉलिनॉमियल्स म्हणजेच की ज्याचा पावर म्हणजे हे जे व्हेरिएबल्स आहेत, इथं एक्स व्हेरिएबल आहे, राईट, इथं एक्स आहे, त्या व्हेरिएबलचा पावर जो आहे, आता इथं 3 दिलेला आहे, तो जर होल नंबर असेल, होल नंबर म्हणजे काय, तर 0 पासून स्टार्ट होणारे 0 1 2 3 म्हणजे इथून स्टार्ट होणारे जे नंबर्स आहेत त्याला होल नंबर्स म्हणायचं. आणि हा जो पॉवर आहे तो होल नंबर असेल तर त्याला काय म्हणायचं, पॉलिनॉमियल्स. ओके, आता खाली आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स दिलेले आहेत, त्यामध्ये आपण बघूया की म्हणजे हे पॉलिनॉमियल्स आहेत का ते. फर्स्ट आहे यामधील y प्लस 1/y. आता ह्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 1/y म्हणजेच काय येणार आहे, तर y इज इक्वल टू -1 येणार आहे. ओके, आता -1 म्हणजे तो निगेटिव्ह नंबर येणार आहे, राईट, आणि त्यामुळे तो हे जे एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल्स होणार नाही, राईट. म्हणजेच बघा, आपल्याला काय लिहायचं आहे इथं, हिअर 1/y. आता वायचं जर तुम्ही बघितलात तर पॉवर इथं काय म्हणजे काही नाही, म्हणजे 1 आहे, पण इथं 1/y म्हणजेच काय होणार आहे, इज इक्वल टू 1/y इज इक्वल टू y रेज टू -1 म्हणजेच वायचा पॉवर -1 होणार आहे आणि तो निगेटिव्ह नंबर आहे म्हणजेच होल नंबर नाही, राईट. द पावर ऑफ y इज काय होणार आहे, -1 आणि विच इज नॉट ए होल नंबर, राईट, म्हणजे हा होल नंबर नाही. देअरफॉर इट इज नॉट ए पॉलिनॉमियल. ओके, सेकंड बघा, 2 - 5√x. आता तुम्ही हे 2 बघितलं तर ही काही कॉन्स्टंट टर्म आली आणि कॉन्स्टंट टर्मचा पॉवर असतो तो 0 असतो, राईट, त्यामुळे तो होल नंबर होतो. पण ह्या टर्ममध्ये तुम्ही बघितलं तर 5√x आलेला आहे, राईट. हिअर 5√x आणि √x म्हणजेच काय होणार आहे, √x म्हणजेच काय होणार आहे, तर x रेज टू 1/2 म्हणजेच काय, एक्सचा पॉवर होणार आहे 1/2 होणार आहे. त्यामुळं हा नंबर आहे म्हणजे तो काय होल नंबर नाही, त्यामुळे हेही काय पॉलिनॉमियल होत नाही. ओके, म्हणजेच काय, द पावर ऑफ एक्स इज 1/2 विच इज नॉट ए होल नंबर. Okay, therefore it is not a polynomial. ओके, आता थर्ड बघा काय आहे, एक्सचा स्क्वेअर प्लस 7x प्लस 9. आता तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये एक्सचा पॉवर आहे 2 आणि 7x, आता ह्याचा पॉवर दिलेला नाही, पण ज्या व्हेरिएबलचा पॉवर दिलेला नाही त्याचा काय 1 असतो. ओके, आणि 9 ही कॉन्स्टंट टर्म आहे आणि त्यामुळे त्याचा पॉवर 0 असणार आहे. त्यामुळे हे सगळे नंबर्स आहेत ते होल नंबर्स आहे, त्यामुळे हे काय एक्सप्रेशन आहे ते पॉलिनॉमियल होत आहे. म्हणजेच इथं काय येणार आहे, हिअर द पॉवर ऑफ एक्स इज काय होणार आहे, आता 210 which is whole number, right, and therefore काय होणार, इट
इज ए पॉलिनॉमियल. ओके, आता फोर्थ बघा काय आहे. 2m रेज टू -2 प्लस 7m - 5. आता इथं तुम्ही बघितलं तर 2m ह्या व्हेरिएबलचा म्हणजे पॉवर आलेला आहे -2, म्हणजे जो की निगेटिव्ह आहे, तो होल नंबर नाही, त्यामुळे हेही काय होणार आहे, पॉलिनॉमियल होणार नाही. ओके, म्हणजेच काय, हिअर द पॉवर ऑफ 2m is -2 which is not a whole number, therefore it is not polynomial. ओके, फिफ्थ बघा 10. आता इथं तुम्ही बघितलं तर आपल्याला इथं काय कॉन्स्टंट टर्म दिलेली आहे आणि कोणत्याही कॉन्स्टंट टर्मचा पॉवर आहे तो 0 असतो. ओके, आणि त्यामुळं 0 हा होल नंबर आहे, त्यामुळे हे जे एक्सप्रेशन आहे ते काय होणार आहे, पॉलिनॉमियल होणार आहे. म्हणजेच काय येणार आहे, हिअर द पॉवर ऑफ 10 इज 0 विच इज काय होणार आहे, होल नंबर होणार आहे, विच इज ए होल नंबर, देअरफॉर इट इज पॉलिनॉमियल. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, कोणत्याही म्हणजे आपल्याला जर व्हेरिएबलचा जर पॉवर आहे तो होल नंबर असेल तर ते काय होणार आहे, तर पॉलिनॉमियल होणार आहे, आणि जर होल नंबर नसेल तर ते काय होणार आहे, पॉलिनॉमियल होणार नाही. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2, राईट द कोएफिशियंट ऑफ m रेज टू 3 इन ईच ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स. आता खाली आपल्याला काही पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत, त्याचा m रेज टू 3चा आपल्याला कोएफिशियंट काय आहे तो लिहायचा आहे. आता फर्स्ट आपण कोएफिशियंट म्हणजे काय ते समजून घेऊ. कोएफिशियंट म्हणजे आता मगाशीच मी एक्झाम्पल एक दिलं होतं, यामध्येच तुम्हाला सांगते कोएफिशियंट म्हणजे काय. तर आता समजा इथं x हे व्हेरिएबल दिलेलं आहे, राईट. आता त्याच्या आधीचा जो नंबर असतो त्याला काय म्हणायचं, कोएफिशियंट म्हणायचं. जर नंबर नसेल तर तिथं 1 हा नंबर असतो. ओके, आता इथं x व्हेरिएबल आहे, त्याच्या आधीचा नंबर कोणता आहे, तर 3 हा काय आला, कोएफिशियंट आला. म्हणजे ह्याचा 1 आला कोएफिशियंट आणि ह्याचा काय आलेला आहे, 3 आलेला आहे. ओके, आता आपल्याला इथं बघा काय सांगितलेलं आहे, m3चा कोएफिशियंट लिहायचा आहे. ओके, आता फर्स्टमध्ये तुम्ही बघितलं तर m रेज टू 3 मध्ये म्हणजे पॉवर तर 3 आहे आपल्याला माहीत आहे, पण इथं कोएफिशियंट इथं काहीही नाही, त्यावेळी कोएफिशियंट काय असतो, तर 1 असतो. म्हणजे याचा कोएफिशियंट काय येणार आहे, 1 येणार आहे. आता सेकंड तुम्ही बघितलं तर -3/2 प्लस m -√3 आणि m रेज टू 3. आता ह्यामध्ये ह्याचा आपल्याला कोएफिशियंट लिहायचा आहे, राईट. आता ह्याचा कोएफिशियंट काय आहे, √3 आहे, म्हणजे त्याच्या आधीचा नंबर, म्हणजेच काय येणार आहे, √3. ओके, आता थर्ड बघा -2/3 m रेज टू 3 -5m² प्लस 7m -1. आता ह्यामध्ये आपल्याला ह्याचा m रेज टू 3चा आपल्याला काय करायचं आहे, कोएफिशियंट. आता तो कोएफिशियंट म्हणजे त्याच्या आधीचा नंबर म्हणजे काय आहे, तर -2/3. म्हणजेच ह्याचा आन्सर काय आलेला आहे, कोएफिशियंट काय आलेला आहे, -2/3. ओके, म्हणजे तुम्हाला कोएफिशियंट म्हणजे काय ते समजलं असेल. आता आपण क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3, राईट द पॉलिनॉमियल इन x युजिंग द गिवन इन्फॉर्मेशन. म्हणजे आपल्याला खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, त्या आधारे आपल्याला पॉलिनॉमियल म्हणजे एक्सचा यूज करून पॉलिनॉमियल लिहायचं आहे. ओके, आता त्यामधील फर्स्ट बघा, मोनोमियल विथ डिग्री 7. आता तुम्ही इथं बघितलं तर आपल्याला मोनोमियल, बायनोमियल आणि ट्रायनोमियल म्हणजे काय ते माहीत पाहिजे फर्स्ट. ओके, आता मोनोमियल म्हणजे एकच टर्म, एक्सप्रेशनमध्ये फक्त एकच टर्म असेल तर त्याला मोनोमियल म्हणायचं. बायनोमियल म्हणजे 2 टर्म जर असतील तर त्याला बायनोमियल म्हणायचं. आणि ट्रायनोमियल म्हणजेच त्यामध्ये जर
3 टर्म असतील तर त्याला काय म्हणायचं, ट्रायनोमियल म्हणायचं. ओके. आता डिग्री म्हणजे काय, तर त्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये पॉवर, सगळ्यात जास्त पॉवर जो आहे त्याला म्हणायचं डिग्री म्हणायचं. ओके. आता फर्स्ट बघा त्यामधील काय आहे, मोनोमियल विथ डिग्री 7. आणि आता ह्यामध्ये एक्सचा यूज करायचा आहे, राईट. म्हणजेच फक्त मोनोमियल आहे, आपल्याला एकच फक्त टर्म लिहायची आहे, राईट. म्हणजेच एक्स रेज टू काय येणार आहे, तर 7 येणार आहे, राईट. आता ह्याच्या आधी आपण 2x 3x काहीही घालू शकतो, पण आपल्याला डिग्री 7 आली पाहिजे. म्हणजे सगळ्यात पॉवर जो मोठा असेल त्याला काय म्हणायचं, डिग्री म्हणायचं. आणि इथं एकच टर्म दिलेली आहे त्यामुळे एक्स रेज टू 7 येणार आहे. ओके. आता बायनोमियल विथ डिग्री 35. बायनोमियल विथ डिग्री 35 ह्याच्यामध्ये आपल्याला 2 टर्म लिहायचे आहे. ओके. आणि त्याचा पॉवर सगळ्यात जास्त 35 लिहायचा आहे. आता बघा आपण फर्स्ट टर्म आता लिहूया, 2x ह्याचं 35 येणार आहे, रेज टू 35. ओके. आता दुसरी टर्म आपण काही लिहू शकतो. आता एक्स मी आता दुसरी टर्म आहे ती आपल्याला काय कॉन्स्टंट घ्यायची आहे. ओके. आता प्लस मी इथं 5 घेते, ठीक आहे का, तर बायनोमियल म्हणजे 2च टर्म आहेत. आता ट्रायनोमियल विथ डिग्री 8. आता इथं आपल्याला 3 टर्म घ्यायचे आहेत, राईट. आता म्हणजे आणि त्याचा पॉवर 8 आला पाहिजे, म्हणजे सगळ्यात मोठा पॉवर आहे तो 8 आला पाहिजे. ओके. आता एक्सचा यूज करायचा आहे, त्यासाठी आपल्याला एक्स घ्यायचं आहे, एक्स रेज टू 8 येणार आहे. आता आपण मायनस प्लस कोणतंही घेऊ शकतो, इथं आपल्याला काही सांगितलेलं नाही, राईट. आणि आता 5x रेज टू आपण 3 4 काहीही घेऊ शकतो, इथं आता मी 4 घेते. ओके. आणि नंतर कॉन्स्टंट टर्म घेते, म्हणजे एंडिंगला आपण काय कॉन्स्टंट टर्म घेऊया. ओके. म्हणजेच ट्रायनोमियल म्हणजे 3rd टर्म झालेली आहेत, बायनोमियल म्हणजे 2 टर्म झालेली आहेत, आणि मोनोमियल म्हणजे फक्त एकच टर्म. ओके. आता क्वेश्चन नंबर 4 बघूया आपण. क्वेश्चन नंबर 4, राईट द डिग्री ऑफ द गिवन पॉलिनॉमियल्स. म्हणजे आपल्याला खाली पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत त्याची डिग्री लिहायची. आता डिग्री म्हणजे आपण काय बघितलेलं आहे, तर हायेस्ट पॉवर. ओके. म्हणजे खाली जे पॉलिनॉमियल्स दिलेले आहे त्याचा हायेस्ट पॉवर जो असेल तो असणार आहे डिग्री. आता ह्यामधील फर्स्ट बघा √5. आता ही बघितलं तर तुम्ही कॉन्स्टंट टर्म आहे, राईट. फक्त नंबर असेल तर ती काय कॉन्स्टंट टर्म असते, आणि त्यावेळी त्याचा डिग्री म्हणजे पॉवर जो असेल तो 0 असतो, त्यामुळे ह्याची डिग्री काय येणार आहे, तर 0 येणार आहे. ओके. आता सेकंड बघितलं तर एक्स रेज टू 0. आता इथं आपल्याला दिलेलं आहे 0 ह्याचा पॉवर, म्हणजेच ते काय डिग्री म्हणजेच किती येणार आहे, तर 0 येणार आहे. ओके. आता थर्ड बघा एक्स रेज टू 2. आता इथं म्हणजे फक्त एकच टर्म आलेली आहे आणि ह्याचा पॉवर 2 आलेला आहे, म्हणजेच ह्याची डिग्री काय येणार आहे, तर 2 येणार आहे, राईट. आता ह्यामधील 4th बघा काय आहे, √2m रेज टू 10 - 7. आता तुम्ही ह्यामध्ये बघितलं तर mचा म्हणजे पॉवर आहे तो 10 आलेला आहे, आणि ह्यामधील हायेस्ट म्हणजे पॉवर म्हणजे डिग्री असतं, म्हणजेच ह्याचा डिग्री किती येणार आहे, तर 10 येणार आहे. ओके. आता नेक्स्ट बघा 2p - √7. आता ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर 2p ह्याचा म्हणजे पॉवर आहे तो काही नाही, म्हणजेच 1 असतो. ओके. आणि ही तर कॉन्स्टंट टर्म आहे त्यामुळे ह्याचा पॉवर आहे तो 0 असतो, म्हणजेच ह्याचा हायेस्ट पॉवर 1 आहे, तो डिग्री म्हणजेच काय 1 असणार आहे. ओके. आता नेक्स्ट तुम्ही बघितलं तर 7y - y रेज टू 3 प्लस y रेज टू 5. आता ह्यामध्ये तुम्ही या तिन्ही टर्ममध्ये बघितलं तर ह्याचा पॉवर 1 आहे, ह्याचा 3 आहे आणि ह्याचा 5 आहे, म्हणजे ह्यामधील हायेस्ट पॉवर कशाचा आहे, तर 5 आहे हा, राईट. म्हणजेच डिग्री किती येणार आहे, ह्याची 5 येणार आहे. ओके. आता नेक्स्ट तुम्ही बघितलं तर XYZ - XY - Z. आता ह्यामध्ये फर्स्ट टर्ममध्ये बघितलं तर एक्सचा इथं काही नाही, म्हणजेच 1 असणार आहे, वायचाही 1 पॉवर असणार आहे, झेडचाही 1 असणार आहे. तसंच इथंही एक्सचा 1 असणार आहे, वायचा 1 असणार आहे,
झेडचा 1 असणार आहे. आता ह्याचं आपल्याला ॲडिशन करायचं असतं. एकाच टर्ममध्ये ज्यावेळी असे नंबर्स असतात त्यावेळी आपल्याला काय ॲडिशन करायचं असतं. इथं किती 3 पॉवर होणार आहे, राईट, आणि ह्याचा 2 होणार आहे आणि ह्याचा 1, म्हणजे हायेस्ट पॉवर ह्याचा किती 3 आलेला आहे, आणि तोच डिग्री असतो, म्हणजेच ह्याचा डिग्री किती आलेली आहे 3 आलेली आहे, राईट. आता नेक्स्ट बघा, m रेज टू 3 n रेज टू 7 मायनस 3m रेज टू 5n प्लस mn. आता ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर फर्स्ट टर्ममध्ये ह्यामध्ये 3 आणि 7 आलेलं आहे पॉवर, राईट. आता ह्या आपल्याला ह्याचं ॲडिशन करायचं असतं, राईट. 3 प्लस 7 काय होणार आहे 10 होणार आहे, आणि ह्याचा तर 5 आलेला आहे, प्लस 1 केलं की 6 होणार आहे, आणि ह्याचं 1 प्लस 1 करून 2 होणार आहे. म्हणजेच ह्याचा सगळ्यात हायेस्ट पॉवर कोणता हा होणार आहे, म्हणजेच ह्याचा किती 10 आहे. म्हणजे हे ॲन्सर आपलं काय आलेलं आहे 10 आलेलं आहे. ओके, तुम्ही यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे की हायेस्ट पॉवर म्हणजेच डिग्री असते, राईट. आता क्वेश्चन नंबर 5 बघूया. क्वेश्चन नंबर 5, क्लासिफाय द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स ॲज लिनियर, क्वाड्रॅटिक अँड क्युबिक पॉलिनॉमियल्स. आता खाली काही आपल्याला पॉलिनॉमियल्स दिलेली आहे, त्याचं क्लासिफिकेशन करायचं आहे लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक पॉलिनॉमियलमध्ये. आता फर्स्ट आपण लिनियर, क्वाड्रॅटिक आणि क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे काय ते बघूया. ओके, आता लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे ज्याची डिग्री 1 असणार आहे, क्वाड्रॅटिक म्हणजे ज्याची डिग्री 2 असणार आहे, आणि क्युबिक म्हणजे ज्याची डिग्री 3 असणार आहे. ओके, आणि डिग्री म्हणजेच काय तर हायेस्ट पॉवर. ओके, आता त्यामधील आपण बघूया फर्स्ट काय आहे ते 2x² प्लस 3x प्लस 1. आता ह्या पॉलिनॉमियलमध्ये तुम्ही बघितलं तर इथं 2 पॉवर आलेला आहे, राईट. त्यामुळे हे काय येणार आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल, का तर इथं डिग्री 2 आलेला आहे. ओके, 2x² प्लस 3x प्लस 1. आता सेकंड आहे 5p. ह्यामध्ये आपल्याला पॉवर दिलेला नाही, ज्यावेळी पॉवर दिलेला नसतो त्यावेळी इथं पॉवर काय 1 असतो. ओके, आणि पॉवर 1 म्हणजेच काय आता हे काय येणार आहे तर लिनियर पॉलिनॉमियल येणार आहे. ओके, 5p. आता नेक्स्ट बघितलं तर तुम्ही काय आहे √2y मायनस 1/2. आता इथंही याही पॉलिनॉमियल्समध्ये आपल्याला काय म्हणजे पॉवर आहे तो दिलेला नाही, राईट. त्यामुळे ही म्हणजे पॉलिनॉमियल आहे, हेही लिनियर पॉलिनॉमियल येणार आहे √2y मायनस 1/2. आता नेक्स्ट तुम्ही बघितलं तर m रेज टू 3 प्लस 7 m रेज टू 7 प्लस 5/2 m √7. आता ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर हायेस्ट पॉवर कोणता आहे तर 3 हा आहे, राईट. त्यामुळे हे काय येणार आहे तर क्युबिक पॉलिनॉमियल, का तर डिग्री 3 असणार आहे, ते येणार आहे क्युबिक पॉलिनॉमियल्समध्ये. ओके, m रेज टू 3 प्लस 7m² प्लस 5/2 m √7. ओके, आता नेक्स्ट तुम्ही बघितलं तर a रेज टू 2, म्हणजेच हे कशामध्ये पॉवर 2 आलेला आहे, म्हणजेच डिग्री 2 आलेला आहे, त्यामुळे हे येणार आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियलमध्ये, राईट. आता नेक्स्ट बघितलं तर 3r रेज टू 2, म्हणजेच ह्याचाही पॉवर 2 आलेला आहे, राईट. त्यामुळे हेही येणार आहे 2 मिनिटं, हे रेज टू 3 आहे, 2 नाही तर सॉरी इथं 3 आहे, 3r रेज टू 3 आहे. तर हे आता म्हणजे पॉवर ह्याचा 3 आलेला आहे, म्हणजेच डिग्री 3 आलेली आहे. हायेस्ट पॉवर म्हणजे ह्या टर्ममध्ये फक्त एकच टर्म आहे, त्यामुळं हे जे पॉलिनॉमियल आहे ते कशामध्ये येणार आहे तर क्युबिक पॉलिनॉमियलमध्ये, राईट. म्हणजेच 3rचं क्यूब. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे ते क्वेश्चन नंबर 6. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म. आता स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय तर जे पॉलिनॉमियल आहे ते आपल्याला काय डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचं आहे, म्हणजे हे व्हेरिएबल आहे त्याच्या पॉवरनुसार डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपल्याला लिहायचं आहे. ओके, आता तुम्ही बघितलं तर इथं काय आहे 5 रेज टू m रेज टू 3 आहे, प्लस 3 आणि प्लस 5m.
आता इथं फर्स्ट तर हेच येणार आहे, राईट. आणि प्लस आता ही कॉन्स्टंट टर्म आहे ती एंडिंगला येणार आहे, त्याच्या अगोदर हे येणार आहे, म्हणजेच 5m आणि काय +3 येणार आहे. ओके. आता सेकंड तुम्ही बघितलं तर सगळ्यात हायेस्ट पॉवर कोणता आहे ते आपल्याला फर्स्ट घ्यायचं आहे, त्यामुळं हा फर्स्ट येणार आहे, म्हणजेच y⁵ हे फर्स्ट येणार आहे. नंतर 4 कशाचा आहे का तर हो, म्हणजेच +2y नंतर येणार आहे, +2y⁴. नंतर 3 आहे का, यस 3 आहे, म्हणजेच काय येणार आहे +3y⁵. नंतर बघा 2 कशाचा आहे का तर हो आहे, इथं येणार आहे -y⁵. नंतर काय येणार आहे आता 5 4 3 2. नंतर 1 म्हणजेच नंतर हे येणार आहे, म्हणजेच -7y. आणि नंतर लास्टला कॉन्स्टंट टर्म कोणती आहे तर -1/2. -1/2. ओके. क्वेश्चन नंबर 7. राईट द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स इन कोएफिशिएंट फॉर्म. आता आपल्याला खाली काही पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत ते कोएफिशिएंट फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. कोएफिशिएंट म्हणजे काय, हे जो व्हेरिएबल आहे, आता इथं एक्स व्हेरिएबल आहे, त्याच्या पुढे जो नंबर असतो त्याला काय म्हणायचं तर कोएफिशिएंट म्हणायचं. ओके. आता त्यामधील फर्स्ट बघा, फर्स्ट आपल्याला मिसिंग जी टर्म आहे तेही आपल्याला लिहायची आहे. ओके. त्यानुसार आपल्याला लगेच लक्षात येईल की ते कोएफिशिएंट फॉर्म त्याचा काय होणार आहे. तर ह्यामध्ये काय येणार आहे बघा, आता x⁵3 आणि नेक्स्ट आता टर्म दिलेले नाहीत, म्हणजे 2 पॉवर असणाऱ्या 1 पॉवर असणाऱ्या टर्म दिलेले नाहीत, तर त्या आपल्याला लिहायच्या आहेत. ओके. आता नेक्स्ट टर्म असणार आहे 2 पॉवर असलेली आणि इथं दिलेली नाही, त्यामुळं त्याचं जो कोएफिशिएंट असणार आहे तो 0 असणार आहे. ओके. आणि ह्याचा दिलेली टर्म आहे त्यामुळे ह्याचा 1 कोएफिशिएंट असणार आहे, राईट. आणि x⁵2. नंतर प्लस आता इथंही काय असणार आहे, 0 टर्म दिलेली नाही त्यामुळे 0 कोएफिशिएंट असणार आहे आणि इथं x असणार आहे व्हेरिएबल त्याचं. आणि नंतर लास्ट कॉन्स्टंट टर्म येणार आहे, राईट. म्हणजे आपल्याला हे सगळे काय मिसिंग ज्या टर्म आहेत त्या सगळ्या काय डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायच्या आहेत. ओके. आता तुम्ही बघितलं तर ह्याचा पॉवर 3 आलेला आहे, ह्याचा 2 आलेला आहे, ह्याचा 1 आलेला आहे आणि हे लास्टची कॉन्स्टंट टर्म आलेली आहे. आणि आता आपल्याला ह्याचा म्हणजे कोएफिशिएंट फॉर्म लगेचच लक्षात येतो कोणता आहे तो. आता ह्याचा कोणता येणार आहे, 1 येणार आहे, राईट. आता नेक्स्ट येणार आहे कोएफिशिएंट 0 येणार आहे, नेक्स्ट येणार आहे 0 येणार आहे आणि नेक्स्ट म्हणजे कॉन्स्टंट टर्म -2. ओके. हे आपलं काय आन्सर झालं. नेक्स्ट आहे 5y. आता ह्याच्यामधील 5y म्हणजे इथं पॉवर 1 असणार आहे, राईट. आणि नंतर फक्त कॉन्स्टंट टर्म येणार आहे आणि इथं आपल्याला दिली नाही त्यामुळे कॉन्स्टंट टर्म आपण काय 0 घ्यायचं आहे. म्हणजेच ह्याचा कोएफिशिएंट फॉर्म काय येणार आहे तर कोएफिशिएंट 5 ह्याचा आला, राईट. आणि कॉन्स्टंट असणार आहे 0. आता नेक्स्ट तुम्ही बघितलं तर इथं पॉवर 4 म्हणजे 3 मिसिंग आहे, ते आपल्याला जे मिसिंग आहे ते फर्स्ट आपल्याला लिहायचं आहे. ओके. 2m⁴ नंतर प्लस घ्यायचं, जिथं आपल्याला म्हणजे मिसिंग आहे तिथं साईन आपल्याला प्लस घ्यायची असते. ओके. आणि त्याचा कोएफिशिएंट 0 घ्यायचा असतो, 0 m व्हेरिएबल आहे त्यामुळे m घ्यायचं आहे, ⁵3 नंतर प्लस नाही आता कारण 2 पॉवर असणारी टर्म इथं आहे, हे मायनस साईन आहे त्यामुळे -3m⁵2 होणार आहे आणि +7. ओके. आता बघा कोणते कोणते नंबर्स होतात. आपली एक टर्म मला वाटते राहिलेली आहे, यस बरोबर आहे, प्लस का तर इथं 2 पॉवर असणारी झाली, 1 पॉवर असणारी आपली झाली नाही, त्यामुळे इथं काय येणार आहे 0m येणार आहे, राईट. आणि नंतर लास्टची कॉन्स्टंट टर्म म्हणजेच +7 येणार आहे. म्हणजेच ह्याचं कोएफिशिएंट फॉर्म काय आलेला आहे, ह्याचा 2 आलेला आहे, राईट. ह्याचा कोणता 0 आलेला आहे, ह्याचा -3 आलेला आहे, नेक्स्ट आहे 0, नेक्स्ट आहे 7. ओके. आता फोर्थ बघा काय आहे, -2/3. आता तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये ओन्ली एकच टर्म आहे आणि ती एंडिंगची टर्म आहे म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे, म्हणजे आपली कोएफिशिएंट फॉर्म ही हाच होणार आहे. ओके. -2/3. आता आपण क्वेश्चन नंबर 8 बघूया.
क्वेश्चन नंबर 8, राईट द पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म. खाली आपल्याला पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. म्हणजे आपल्याला इथं कोएफिशियंट फॉर्ममध्ये दिलेले आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. ओके, आता फर्स्ट दिलेलं आहे बघा 1 2 3. म्हणजे आपण आता व्हेरिएबल समजा एक्स घेतलं इथं. ओके, आता त्याचा कोएफिशियंट 1 असणार आहे, राईट. आणि नंतर काय म्हणजे मायनसची साईन नाही, म्हणजे आपल्याला प्लस घ्यायचं आहे. नंतर 2 म्हणजे इथं कोएफिशियंट 2 आलेला आहे, त्यामुळे इथं 2x होणार आहे. नंतर कॉन्स्टंट टर्म असते, त्यामुळे इथं +3 होणार आहे. म्हणजेच आता पॉवर आहे तो आपण लास्टला घालू. ओके, आता इथं बघा, आता इथं कॉन्स्टंट टर्म आली, इथं 1 असणार आहे पॉवर, राईट. त्यामुळे इथं काय 2 असणार आहे, राईट. आता नेक्स्ट बघा काय आहे 5 0 0 0 -1 हे कोएफिशियंट आहेत. ओके, आता जिथं आपल्याला 0 0 0 दिलेले आहेत त्या टर्म आपल्याला लिहायच्या नसतात. ओके, त्यामुळे आता फर्स्ट टर्म काय दिलेली आहे, कोएफिशियंट 5 दिलेला आहे. आणि आता आपण एक्स व्हेरिएबल घेऊया, राईट. आणि नंतर एंडिंगची टर्म म्हणजे कॉन्स्टंट टर्म लिहायची आहे, का तर 0 0 म्हणजे हे कोएफिशियंट दिलेले आहेत. आणि हे मायनसची साईन असल्यामुळे मायनस लिहायचं आहे. -1 ही लास्टची कॉन्स्टंट टर्म आली. आता तुम्ही बघितलं तर आपल्याला इथं पॉवर लिहायचं आहे, राईट. आता ह्या म्हणजे हे जे इथं कोएफिशियंट आहेत त्याचा ह्याचा फर्स्टचा पॉवर कोणता 1 असणार आहे, राईट. कारण इकडून इकडं आपण सुरुवात केली, ही कॉन्स्टंट टर्म असणार आहे, राईट. नंतर इथं पॉवर 1 असणार आहे, इथं 2 असणार आहे, इथं 3 असणार आहे. म्हणजे ह्या टर्मचा काय पॉवर आहे तो 4 असणार आहे. म्हणजेच 5x⁴ -1 हे आपलं काय ह्याचा स्टँडर्ड फॉर्म झाला. आता नेक्स्ट बघा काय आहे -2 2 -2 आणि 2. आता इथंही फर्स्ट आपण टर्म लिहून घेऊया आणि नंतर आपण त्याला काय पॉवर देऊया. ओके, फर्स्ट आता मायनस आहे -2x, राईट. नंतर +2x येणार आहे. नंतर काय येणार आहे -2x येणार आहे. आणि नंतर लास्टची कॉन्स्टंट टर्म असते आणि ती प्लसमध्ये आहे, त्यामुळे +2 येणार आहे. आता इकडून इकडं आपल्याला पॉवर द्यायची आहे. इथं 1 असणार आहे, इथं 2 असणार आहे आणि इथं काय 3 असणार आहे. ओके, आता इकडून आपण सुरुवात केली की आपल्याला लगेच लक्षात येत नाही, त्यासाठी आपण इकडून इकडं सुरुवात करायची, म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं. ओके, आता आपण क्वेश्चन नंबर 9 बघूया. क्वेश्चन नंबर 9, राईट द ॲप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन द बॉक्सेस. आता खाली आपल्याला काय पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत आणि आपल्याला हे जे दिलेले आहेत पॉलिनॉमियल्स त्यानुसार कोणते येणार आहेत ते लिहायचं आहे. ओके, आता फर्स्ट बघा कोणता आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल. आता आपण आधीही बघितलेलं आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स म्हणजे काय, तर डिग्री 2 असणं, हायेस्ट पॉवर ज्याचा 2 आहे ते काय येणार आहे क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स. आता तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये कोणत्या टर्म येणार आहेत, तर हे येत नाही, हे येणार आहे, राईट. का तर इथं पॉवर 2 आलेला आहे आणि डिग्री ही 2 येणार आहे. म्हणजेच काय इथं आले x⁴ नंतर आणि तुम्ही ह्यामध्ये नाही येत, का तर इथं डिग्री 3 येणार आहे, इथं डिग्री 3 येणार आहे. इथंही आपलं हेही पॉलिनॉमियल होत आहे, राईट. म्हणजेच काय येतं आहे 2x² + 5x + 10. ओके, आता नेक्स्ट बघितलं तर तुम्ही ह्याही पॉलिनॉमियल्समध्ये म्हणजे पॉवर ही 2 आहे आणि डिग्री ही 2 आलेली आहे, राईट. त्यामुळे हेही काय क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल होतं आहे. 3x म्हणजे ⁻² + 5x. आता नेक्स्ट क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजेच ज्याची डिग्री 3 आहे ते. ओके, आता असं कोणतं आहे तर हे आहे, राईट, पॉलिनॉमियल x⁻³ + x⁻² + x + 5. अजून कोणतं आहे का तर हो, ह्याचंही डिग्री 3 आलेली आहे, त्यामुळे हेही काय होणार आहे क्युबिक पॉलिनॉमियल होणार आहे x⁻³ + 9. आता लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे ज्याची डिग्री 1 आहे. ओके, म्हणजेच हायेस्ट पॉवर 1 आहे. आता तुम्ही ह्यामध्ये बघितलं तर ह्या इक्वेशनमध्ये एक्सचा म्हणजे कोणताच पॉवर दिलेला नाही, त्यावेळी इथं काय 1 असणार आहे, राईट. त्यामुळे हे काय लिनियर पॉलिनॉमियल होणार आहे x + 7. आता
अजून कोणतंही होत नाही लिनियर पॉलिनॉमियल, का तर ह्याचे डिफरंट म्हणजे पॉवर होणार आहेत, राईट. आता बायनोमियल म्हणजे काय, तर 2 टर्म. ट्रायनोमियल म्हणजे 3 टर्म आणि मोनोमियल म्हणजे फक्त एकच टर्म असणं. ओके. आता बायनोमियल, आता 2 टर्म कोणत्या पॉलिनॉमियलमध्ये आहेत बघा, फर्स्ट टर्ममध्ये आहेत, राईट, x + 7, का तर x ही एक टर्म आली आणि 7 ही एक टर्म आली, त्यामुळं बायनोमियलमध्ये x + 7 होते. आता x² हे फक्त एकच टर्म येते, त्यामुळे हे कशामध्ये होणार आहे, तर मोनोमियलमध्ये होणार आहे, x⁻², राईट. आता थर्ड तुम्ही बघितलं तर 1 2 3 4 ह्या 4 टर्म आल्या, त्यामुळे हे तिन्ही म्हणजे होणार नाही. आता नेक्स्ट तुम्ही बघितलं तर इथं 3 टर्म आलेले आहेत, त्यामुळे हे जे पॉलिनॉमियल आहे ते ट्रायनोमियलमध्ये होणार आहे. 2x⁻² + 5x + 10. ओके. आता नेक्स्ट तुम्ही बघितलं तर हे 2 टर्म 1 2 2 टर्म आलेले आहेत, त्यामुळे हे काय बायनोमियलमध्ये होणार आहे, x⁻³ + 9. आणि इथंही तुम्ही बघितलं तर 1 आणि 2 2 टर्म आलेले आहेत, त्यामुळे हे बायनोमियलमध्ये होणार आहे, राईट. 3x⁻² + 5x. ओके. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का कशाला काय म्हणायचं. क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल म्हणजे हायेस्ट पॉवर म्हणजे डिग्री 2 असणं, क्युबिक पॉलिनॉमियल म्हणजे डिग्री 3 असणं, लिनियर पॉलिनॉमियल म्हणजे डिग्री 1 असणं, बायनोमियल म्हणजे 2 टर्म असणं, ट्रायनोमियल म्हणजे 3 टर्म असणं आणि मोनोमियल म्हणजे काय, तर एकच टर्म असणं. ओके. तर स्टुडंट बघा, आपला अशा पद्धतीने कोणता आता प्रॅक्टिस सेट 3.1 आहे ते शिकून फुल सॉल्व झाला आहे. ओके. माझे असेच पुढचेही व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.